कसा या लोकांनी नाश्ता केला. आपला उपवास आहे, आपण काय नाश्ता केला नाही. तर आता मंदिराच्या दिशेला जाऊया. आता प्रचंड गर्दी आहे, आपण समोर गेलो शकतो. गणपतीपुळे मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात कोकण किनाऱ्यावर वसलेले आहे. हे मंदिर समुद्र किनाऱ्यालगत असल्यामुळे निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे भगवान श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मूर्ती पश्चिमेकडे तोंड असलेली आहे. हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते, म्हणूनच या गणपतीला पश्चिमद्वार देवता असेही संबोधले जाते. मूर्ती सुमारे 400 ते 500 वर्ष जुनी असल्याचे मानले जाते. मंदिराची रचना पाहिली असता तर मंदिर साध्या पण आकर्षक कोकणी शैलीत बांधलेले आहे. मंदिराच्या मागे टेकडे असून भाविक प्रदक्षिणा टेकडीभोवती करतात. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. लोककथेनुसार पूर्वी येथे केशव भट नावाचे ब्राह्मण राहत होते. गणपती त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाले की मी या टेकडीमध्ये बसलेलो आहे. त्यानंतर येथे मूर्ती सापडली आणि मंदिराची स्थापना झाली. तर फायनली मित्रांनो, आता आपण गणपतीपुळेच्या मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. सचिन बाई फोटोशूट करत आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही समुद्र किनारा. इथे आपण सकाळी खूप मजा केली, पण कॅमेरा आणला नव्हता. आणि इकडं प्रचंड गरम होतं. फायनली आपलं दर्शन तर आता झालेलं आहे. किती वर्ष आपल्याला लागले गणपतीपुळेला यायला. सो आता आपण इथून पुढे आरेवारी बीचला जाणार आहोत आणि तिथून मग आपली पुन्हा मोटर राईड सुरू होईल. सो बघूया अजून काय एक्सप्लोर करता येते. आज आपला सेकंड डे आहे इकडे आणि आजच आपण संध्याकाळी घरीसुद्धा जाणार आहे. सचिन बाई, कसं झालं दर्शन? एक नंबर दर्शन झालेलं आहे गणपतीचं. प्रशांत शेट, कसं दर्शन झाले? एक नंबर झालं दर्शन. आता दर्शन आपलं झालेलं आहे. आता आपण परत परतीच्या प्रवासाला निघत आहोत. मित्रांनो, दर्शन झालं आहे आणि आता इथं मस्तपैकी एक चांगला सावलीमध्ये एक स्पॉट भेटला. समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर मस्तपैकी अथांग असा निळसर असा आपला समुद्र दिसतो. बाकी एकंदरीत काय वाईट नाही, पण भारी वाटतं. काय वाटतं? एक नंबर. भाऊ बोलतील तशी. सचिन बाईने दणकून नाश्ता केलेला आहे, त्यामुळे सचिन बाई मध्ये आता इथं फुल एनर्जी बाहेर आलेलं. इकडे येताना जरा कॅश घेऊन या. इथलं ATM गुगल पे वगैरे काय चालत नाही, तर कॅश पाहिजे, कॅश. सगळे कसं कॅशमध्ये व्यवहार आहे इथं. कॅश पे. जर कॅश नाही आणली तर तुम्हाला इथं रोडवर झोपावं लागेल. नाही तर तिकडे बीचवर. हां, बघा खतरनाक आहे बाई. पहिलं पैसे द्या, खायच्या आधी पैसे, मग नंतर विषय तुमचा काय बी करा. भेटू आता परत. आता आपण करतोय पॅकअप. रात्री गडबडीत आलो. आमची रूम अशी काय म्हणावी अशी एवढी काय हे नाही, पण ठीक आहे. आम्ही इथं रात्रभर जागून कसं बसा रात्री इथं काढलेली आहे. तर आता आम्ही निघालो. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, फायनली आपण आता इथून निघालो आहेत. 2004-05ला नवरा माझा नवसाचा हा सिनेमा आला होता आणि त्याच्यामध्ये मुंबई ते गणपतीपुळे असा बस प्रवास होता. आणि त्यावेळेसच मला प्रथमतः गणपतीपुळेचा गणपती, नवसाचा गणपती याबद्दल माहिती मिळाली. आणि अगदी 2004-05ला जो पिक्चर मी पाहिला तेव्हापासून गेली 18 ते 20 वर्ष मला इकडे यायचं होतं. फारसं लांब नाही आहे. महाबळेश्वरपासून अगदी 200 किलोमीटरवर आहे. पण 200 किलोमीटरवर टप्पा पूर्ण करायला 18 वर्ष लागली मला. सो काय नाही यार, वेळ काढला तर सोपं आहे सगळं. सो तुम्हाला जर कुठं जायचं असेल तर भाई वेळ काढा. एवढं काय लांब नसते. 1-2 दिवस 3 दिवस खर्च होतात, पण आपल्याला जे करायचं आहे ती इच्छा पूर्ण केली पाहिजे. आणि ट्रॅव्हलिंग एकदम जबरदस्त अनुभव देते तुम्हाला. तुमच्या कामामधली जी निराशा असेल ती निघून जाऊन एकदम मस्तपैकी भारी मोटिवेशन मिळते अजून काम करायची आणि अजून नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करण्याची. तर आता आपण आरेवारे बीचला जाणार आहोत. मंदिर खूप छान आहे. बीचवर पण खूप स्वच्छता आहे, खूप मजा आली बीचवर. हॉस्पिटॅलिटी जी आहे इथली ती अतिशय वाईट आहे. म्हणजे इथले रूमचे रेट्स एवढे जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये काही बेसिक
बेसिकच्या बेसिकसुद्धा गोष्टींच्या सुविधा नाही आहेत. सो तेवढा एक प्रॉब्लेम आहे निगेटिव्ह इथं. बाकी ओव्हरऑल मंदिर आणि देवस्थान बाकी सर्व काही एकदम प्रसन्नदायी वातावरण आहे असं आहे. सो आता आपण आरे लय गरम आहे इकडे मित्रांनो. 5 मिनटं झाले हेल्मेट घातले, बाकी अख्खं ओलं झालं हेल्मेट कामाने. खूप जास्त गरमी आहे इकडे. सो पाणी भरपूर प्यायला पाहिजे, नाही तर डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. सो आता मस्तपैकी आपण बीचच्या बाजूच्या रोडने जात आहोत. नमस्कार मित्रांनो. आरे वारे म्हटलं की मला असं वाटलं की एकच बीच असेल, पण तसं नाही आहे. तर आरे बीच हा वेगळा आहे आणि वारे हा बीच वेगळा आहे. तर आपण गणपती पुळेकडून आल्यामुळं आपल्याला पहिला वारे बीच लागला आहे. सो असा आहे वारे बीच. सगळे बीच मला असं वाटतं संध्याकाळी सनसेटच्या टायमाला जरा जास्त सुंदर दिसतं. आता एवढं ऊन आहे की काय दिसतच नाही आहे काय. वारे बीच बघितलं. आता हा जो आहे तो आरे बीच आहे आणि इथून असं एक झिपलाईनचं एक स्पोर्ट इव्हेंटसुद्धा आहे. ऑलमोस्ट सेम आहे, थोडेसे आजूबाजूला आहेत आणि आय होप संध्याकाळी सनसेटच्या टायमाला या व्ह्यू एकदम छान दिसेल. सो आता इथून पुढं आपण जाऊया संगमेश्वरला आणि संगमेश्वरचं मंदिर पाहूया. तर मित्रांनो, आरे वारे बीच नंतर जरा कॅमेरा जास्त गरम व्हायला लागला गोप्रो, त्याच्यामुळे त्याला बॅगमध्ये टाकला आणि सरळ 40 किलोमीटर बाहेर आलो डायरेक्ट मेन हायवेला, आपल्या मुंबई गोवा हायवेला. आणि इथून रिव्हर्स आम्ही रिटर्नमध्ये थोडंसं 2 किलोमीटर मागे गेलो संगमेश्वरला. तिथे एक गणेश मोदक म्हणून आहे, जो सचिनने यापूर्वी गेल्या वेळेस नेलं होतं आणि तो बोलला खोबऱ्याचे जबरदस्त असे मोदक असतात. सो माझा उपवास होता त्यामुळे मी टेस्ट नाही करू शकलो. सगळ्या फॅमिली मेंबरसाठी पप्पाचा प्रसाद म्हणून गणेश मोदक यांकडून आपण ते मोदक घेतलेले आहेत. आता ते कसे आहेत, अजून 2-3 गोष्टी घेतलेल्या आहेत, त्याची टेस्ट कशी आहे ते आता आपल्याला घरी गेल्यानंतर समजेल. आतमध्ये रस्ता एवढा छोटा आहे ना आणि खूपच झिगझॅग वळण आहेत, त्यामुळे जरा स्पीडवर बरंचसं नियंत्रण राहतं आणि मग वेळ खूप लागतो छोटंसं अंतर कापायला. कॅमेरा चालू करण्याचा उद्देश असं की इथं वरती तुम्हाला दिसेल संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन आहे. एवढं जबरदस्त बांधलं आहे ना ते. रात्री फुल ते LED स्ट्रिप्समध्ये ते लायटिंगमध्ये दिसत होतं. कॅमेऱ्यात दिसते का नाही माहीत नाही, पण एकदम असं एकदम वाटलं नाही एवढ्या असं एकदम हाय प्रोफाईल जबरदस्त असं बांधलं आहे ते. तर आता आपण सरळ जाणार आहे चिपळूणला आणि चिपळूणमधून खेड आणि खेडनंतर डायरेक्ट पोलादपूर आणि पोलादपूरवरनं महाबळेश्वर. तर अशी आपली जर्नी राहणार आहे. सो मित्रांनो, आता आपण चिपळूण बस स्टेशन पाशी आलेलो आहे आणि आता आपण पोहोचलो. चिपळूणकरांनो, माझा तुम्हा सर्वांना मनपूर्वक नमस्कार. तर इथूनही मोठा ब्रिज होतो आहे चिपळूणमधून. तर इकडे बी बंद आहे भाई, पुण्यासारखं आहे काय चिपळूणकर तुमचं? दुपारचं बंद आहे, ऑलमोस्ट सगळी दुकानं बंद आहेत. बापरे, पुण्यातले लोक येऊन राहिलेत काय चिपळूणमध्ये? हे काहीतरी असेल म्हणून कदाचित बंद असतील एवढी सगळी. इथून पुढे चालू आहे. इकडचा रस्ता आहे ना एकदम भारी झाला आहे आणि त्याच्यामुळं 80, 90, 100च्या स्पीड कंटिन्युअसली घेता येत आहे आणि त्याच्यामुळं असं होतं आहे की एवढं फास्ट असं वाटतं आहे. आत्ताच संगमनेरमध्ये होतो, अगदी 30-40 मिनटातमध्ये मी चिपळूणला आलो. कदाचित तेवढाच वेळ लागत असेल, पण
माझ्यासाठी असं वाटतं हां. आणि आता परत अजून 43 मिनटामध्ये मी खेडमध्ये आणि पुन्हा 43 मिनटामध्ये कोल्हापूरमध्ये. सो छोटे छोटे पॅचेस डिवाईड केलेत माइंडमध्ये. त्यामुळे काय होतं, भारी वाटतं ते अचीव करताना प्रत्येक राईडमध्ये. असं मोठं 250 किलोमीटर डोक्यात घेतलं तर असं वाटतं अरे खूप मोठी राईड आहे. पण त्याला थोडंसं छोट्या छोट्या स्पॉट्समध्ये डिवाईड केलं की एकदम पटकन होऊन जाते ती गोष्ट. असंच आहे. आता काय इथून पुढे काय व्लॉगिंग करण्यासारखं काय आहे का नाही काय माहीत नाही. आता तर जस्ट थकलो आहे मी. उपवास आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही. सो एक्झॉस्टेड आहे. अजून महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. सो बघूया, काय वाटलं तर करूया. नाही तर आता ह्यांना काल काय झालं ॲक्च्युली, काल इथे एक बेकरी होती आणि त्या बेकरीमध्ये काल नाश्ता करायचा होता म्हणून त्यांना मी थांबवलं, पण ती पुढं गेलीत निघून. सो काल आमचं ठरलं की नाही बाबा, काल की बाबा आता नाही जमलं ठीक आहे, पण उद्या नक्की इथे येऊन नाश्ता करूया. सो ती लोक आता इथे येऊन नाश्ता करतील. तर मित्रांनो, दुपारी जवळपास 12 वाजल्यापासून आपण राईडला सुरुवात केली होती आणि आता रात्रीचे 6 वाजले, सायंकाळ झाल्या आणि आता अंधारही पडला आहे आणि आता पूर्ण मी एक्झॉस्टेड झालो आहे. आता व्हिडिओ इथून पुढे काही सांगण्यासारखंही मध्ये नव्हतं, कारण मला लवकर घरी यायचं होतं अंधार पडायच्या आधी. सो अजून 1 तास लागेल आपल्याला घरी जायला. पण आपण आत्ता प्रतापगडच्या पायथ्याशी आलेलो आहे. सो इथून आपलं घर हार्डली 30-35 किलोमीटर असेल. सो इथून एक तासाभरात आपण घरी पोहोचू. पण ह्याचं आउट्रो घ्यायचा राहिला होता, म्हणून आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर खरंच धन्यवाद. मला माहिती आहे की या व्हिडिओमध्ये फारसं मला काय दाखवता आलं नाही, पण जे मी एक्सपिरियन्स केलं ते मी दाखवलं. कदाचित बाकीचे लोक थोडंसं याला अजून मसालेदार बनवू शकतात किंवा मसालेदार बनवून सांगत असतात. मला जे फील झालं, जे मी पाहिलं त्या हिशोबानंच मी सांगितलं. सो आज के लिए बस इतना ही. मिलते हैं अगले ब्लॉग में. थैंक यू फॉर वॉचिंग. प्लीज़ सब्सक्राइब कर दो यार.